चर्चा करत होतात. फायनली तुम्ही ठाकरे बंधूंसोबत मुंबई महापालिकेत असणार आहात. आमची चर्चा चालू आहे. चर्चा मी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर आता करण्यासाठीच मुद्दामून आलो होतो. बरीच चर्चा झाली, पण अजून आम्ही निष्कर्षापर्यंत पोचलेलो नाही. आम्ही महाविकास आघाडीतले घटक आहोत आणि म्हणून या मुंबईमध्ये शिवसेना यांच्याशी आमचं आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर पण चर्चा अजून आम्ही याच्यावर आलेलो नाही. खरं म्हणजे काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडी ही एकत्रित मुंबईत यावी अशी आमची धारणा होती. परंतु ते दोन मोठे पक्ष आहेत. आमचा पक्ष मुंबई शहरात थोडीशी त्या दोन्ही पक्षाएवढी आमची ताकद नाही आहे आणि म्हणून आम्ही चर्चा त्यांच्याबरोबर करतोय शिवसेनेबरोबर. आणि सकारात्मक चर्चा बरीचशी झाली आहे, पण अजून निष्कर्षापर्यंत आलेली नाही. पण एक तुमचा शिष्टमंडळ काँग्रेस सोबत सुद्धा चर्चा करताय. हो, नेमकं मी तेच बोललो आता ना. नेमकं काय म्हणजे तुम्ही नेमकंच बोललो मी. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणार, कारण असं कळतं की भांडूप आणि विकोळीच्या काही जागा आहेत त्यात तिढा आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्या जागा आम्हाला सुटाव्यात. तुमचं म्हणणं आहे की माजी नगरसेवक तुमच्याकडे आहेत. काही सिटिंग नगरसेवक राष्ट्रवादीचे मागच्या वेळी निवडून आलेले, त्या जागा आम्हाला सुटाव्यात असं आमचं पक्षाचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे चर्चेचा. ठीक आहे, चर्चा आहे ना, त्याच्यात अशा मध्ये कमेंट्स करणं योग्य नाही. चर्चा पूर्ण झाल्यावर याच्याबद्दल पूर्ण कॉमेंट करू. आज चर्चा सकारात्मक झाली हे सांगणं महत्वाचं आहे. मुंबई महापालिकेसह पुणे तिथं प्रत्येक पक्षाला, आमच्या पक्षाने तिथं जिल्ह्याला आणि शहरांना अधिकार दिलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या स्तरावर त्यांना शक्य असेल त्या दृष्टीने चर्चा करावी अशा सूचना आदरणीय पवार साहेबांनी दिलेल्या आहेत. आणि शक्यतो महाविकास आघाडीचे जे घटक आहेत आज त्यांच्याशी प्राधान्य द्यावं अशा सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत.